उद्या आहे महाशिवरात्री। उपवासासाठी जर झटपट पदार्थ बनवायचा असेल, काहीतरी खायला बनवायचे असेल तर या वरईचा भात तुम्ही करू शकता। अगदी झटपट होणार आहे आणि खूप कमी साहित्यात हा पदार्थ तयार होतो। तर चला, पाव कप वरई घेतली आहे। एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल घातलं। 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून तेलामध्ये परतून घ्यायच्यात। पाव कप इथे आपण वरई घेतली। वरई भगर पहिला आपण धुवून घेऊया। 2-3 पाण्याने हलकंसं धुवून घ्यायचं चोळून। आपण याच्यामध्ये एक बटाटा देखील घालणार आहोत। या मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या। गॅस बारीक ठेवलाय आपण। एक छोटा बटाटा साल काढून बारीक बारीक कापून घेतलेला आहे। बारीक याच्यासाठी कापून घेतलाय की वरईचा भात खूप झटपट होतो। त्याच्यासोबत हा बटाटा चांगला शिजला गेला पाहिजे। तर बटाटा फोडणीमध्ये घालून घेतलाय आणि सोबतच जी वरई आपण घेतली ती 2-3 पाण्याने चांगली धुवून ती देखील कढईमध्ये घालून घेतली। कारण या बटाट्यासोबतच आपल्याला फोडणीमध्येच या वरईला देखील चांगलं परतून घ्यायचं आहे। वरईला चांगलं तेलामध्ये परतून घेतलं म्हणजे ती चांगली फुलते। प्रत्येक दाणा चांगला फुलला जातो। चांगलं मिनिटभर परतून घ्यायचं। मंद आचेवरती गॅस मोठा करायचा नाही। तुम्ही बघू शकता चांगली हलकी फुलकी मस्त झाली आहे, सुकी होते ती। मग त्याच्यानंतर आपण जेवढी वरई घेतलेली आहे त्याच्या 4 पट आपल्याला, आता मी इथे 1 कप वरई घेतली तर 4 कप मी इथे पाणी घालणार आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हा भात शिजवून द्यायचा आहे। मोठ्या गॅसवरती तुम्ही एक उकळी आणू शकता। नंतर मंद आचेवरती झाकण ठेवत आपल्याला या भाताला शिजू द्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी थोडासा एक छोटी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते आणि मीठ देखील घातलेलं आहे जे स्किप झालं आहे। तर चांगलं आपण सर्व काही साहित्य चांगलं मिक्स करून घेऊ। बारीक गॅस ठेवून झाकण ठेवत आपल्याला या भाताला शिजू द्यायचं आहे। वरईला खूप जास्त पाणी लागतं आणि ती खूप पटकन पाणी ऑब्झर्व करते। जर तुम्हाला सुटा भात हवा असेल तर तुम्ही 3च कप पाणी घालू शकता। पण थोडासा चिकट भात छान लागतो, कारण एकदम सुका दाणेदार झालेला भात थोडा कोरडा वाटतो। म्हणून मी इथे 4 कप पाणी घातलेलं आहे। जेवढी वरई घेतली त्याच्या 4 पट। तुम्हाला एकदम सुका हवा असेल, सुटसुटीत दाणे वेगळा झालेला, तर 3 कप घातले तरी चालेल। आणि पाणी शक्यतो गरम घालायचं, कोमट घालायचं। तर तुम्ही बघू शकता छान असा मस्त भात हा तयार झालेला आहे। मंद गॅसवरती झाकण ठेवत हा आपला भात खूप कमी साहित्यात आणि चविष्ट असा झटपट होणारा हा पदार्थ उपवासासाठी तुम्ही नक्कीच करून पहा। तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा। थँक्यू।